सर्वप्रथम हार्दिक स्वागत। आज तुम्हाला सर्वांना आमचे ज्येष्ठ कुलकर्णीच्या याने बोलवले आहे। गेले 2-3 महिन्यापासून तुर्भ्यामध्ये होऊ घातलेला ऊर्जा प्रकल्पाच्या जागेचा वाद, त्याच्यावर तुम्ही सतत भांडत आहेत, झगडत आहेत, लोकांना न्याय मिळवून देण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद लावलेली आहे। मी कुलकर्णी साहेबांनाच आणि आमचे जिल्हा प्रमुख डॉक्टर गोविंद साहेब आणि या सर्व गोष्टी आम्ही बोलायच्या अगोदर सर्व गोष्टीचे काय प्रॉब्लेम्स आहेत, कशाबद्दल काय गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीचं कथन सुरेश कुलकर्णी साहेब करतील। मी त्यांना माहिती देतो, ते तुमच्याशी संवाद साधतात। सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो। गेल्या 13-14 वर्षापासून हा डम्पिंग चालू आहे। पूर्वी कोपरखेरणला हा डम्पिंग होता, कोपरखेरणला बंद केले, त्या ठिकाणी माणसं राहत होते, त्या ठिकाणी बंद करून या क्वारीमध्ये आणले। क्वारीमध्ये आणले, जेव्हा क्वारीत आले त्यावेळेस आम्ही सांगितलं, तेव्हा क्वारी चालू झालं, त्या ठिकाणी डम्पिंगचं काम चालू झालं, तेव्हाही आम्ही विरोध केले की बाबा तिथून तुम्ही काढले, इथं कोणतं बाहेरचं आपलं वस्ती आहे, लोकवस्तीमध्येच आणले आपण। गेल्या 14 वर्षापासून मी पाठपुरावा करतच आहे, हे पत्रकारांना पण माहिती आहे। प्रत्येक वेळेस मी डम्पिंग ग्राउंडला नेलेलं आहे, त्या ठिकाणी एवढी घाण वास येते की आज पावसाळ्यात तुम्ही बघितलं तर आज परिस्थिती काय बिकट आहे बघा तिथे, त्या ठिकाणी की बारीक किडे उडतात त्या ठिकाणी, की भर वस्तीमध्ये आहे। हा वेस्ट टू एनर्जी प्लांटला आम्हाला विरोध नाही, पण ते लोकवस्तीपासून कुठेतरी लांब पाहिजे। शासनाची जागा आहे ना त्या ठिकाणी, शिडगूत जागा आहे, 25 एकर जर जागा घेतली असते की आज मी गेल्या 10 वर्षापासून पाठपुरावा करतो, तुम्ही पर्याय जागा संपणार आहे त्या ठिकाणी घ्या जागा, की अजून महापालिका काही बघत नाही। आदरणीय नार्वेकर साहेब होते, आयुक्त कलेक्टर होते, त्या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यावेळेस 3 मीटिंग लावले आम्ही, मीटिंग लावले, ते पाठपुरावा केले, त्या ठिकाणी शासनाची जागा घ्यायचं ठरलं, पण त्या ठिकाणी नार्वेकर साहेबांचं बदली झालं। तेव्हापासून मी त्यांच्या पाठपुरावा करतो की त्या ठिकाणी जागा आहे आपल्याकडं, 387 गट नंबर आहे, त्या ठिकाणी आपल्याला जागा आहे, फक्त 25 एकर जर जागा घेतले हा प्लांट तिकडे बसू शकतो। प्लांटला आम्हाला कोणाची विरोध नाही, पण त्या लोकवस्तीमध्येच का पाहिजे? आज जेवढे परिस्थिती बिकट आहे त्या ठिकाणी, आज तुम्ही बघितलात मी सकाळपासून त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये फिरतोय, बारीक किडे येतात, रात्री महिला स्वयंपाक बनवतात, त्या स्वयंपाकावर येऊन बसतात किडे, बारीक किडे। आज एवढे परिस्थिती आहेत, हजारो लोकांना त्या ठिकाणी टीबीची बिमारी झाली, हजारो लोकांना दम्याची बिमारी झाली। परत एक मोठा प्रोजेक्ट आणणार आहे त्या ठिकाणी, ते कॅन्सरचे एक आमच्या बोकंडीवर आणून ठेवणार आहे, का गरज आहे? आज जर ते प्रत्येक तुम्हाला पत्रकाराला पण सांगा मी, जेवढे आमचे नेते असतील, पलीकडचे नेते असतील, आज त्या डम्पिंगमध्ये प्रत्येक वेळेस पाणी केलं असतं ना, आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती। तिथं काय होतंय? प्रोसेसिंग होते, एक प्लांट पडलेलं आहे, ती 100% कचरा लँडफिल साईडला जाते आणि महापालिका ओरडते, त्या ठिकाणी बोंबलून सांगते महासभेघरात, दादा त्या ठिकाणी 100% प्रोसेसिंग होते, फक्त 5% कचरा लँडफिल साईडला जाते। जर 5% कचरा जर लँडफिल साईडला गेले असतं तर आज तुमचे 8-8 डोंगर उभं राहिले नसते, उभं राहिले असते का आज? पण त्या ठिकाणी मला एकच म्हणायचं की ते 8-8 डोंगरे का उभं राहिले, की त्या ठिकाणी कुठलंच प्रोसेसिंग होत नाही। तुम्ही प्रत्यक्ष बघा, मी आता सगळे शूटिंग काढलेले, सगळे ना कुठलं प्लान चालतंय ना कुठं काय होतंय, काहीच होत नाही त्या ठिकाणी। मला विरोध करायची काय गरज आहे एवढी? और प्रत्येक पत्रकाराला मी नेलेलं, मी प्रत्येक वेळेस नेले, फक्त महापालिकेचं तुम्ही ऐकता नाही। एवढं ते देशातलं आपलं
एकमेव आपला प्रकल्प आहे, त्या ठिकाणी 100% कचरा आपण प्रोसेसिंग करतोय. फक्त 2 या 5% कचरा फक्त लँडफिल साईटला जाते. जर 5% लँडफिल साईटला गेलं असतं तर आज 10 डोंगर उभं राहिले असते का? नसते उभं राहिले. महापालिका कशाच्या कुणाच्या कशात घालते पैसे? की काही लोकांना असं गैरसमज आहे की सुरेश कुलकर्णीची कॉन्ट्रॅक्ट आहे, काय बोंबला सुटलं ताजी कशा करता ये की महापालिकेला तुम्ही जबाब विचारू शकत नाही? त्या लोकांना किती लोकांना ते 1 ते 1.5 लाख लोक वस्ती आहे. हजारो लोकांना त्या ठिकाणी दम्याची बिमारी, टीव्हीची बिमारी झाली. आणि तुम्ही देशाचं पण फसवणूक करताय, बक्षीस घेताय. आज नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे आपला. त्या ठिकाणी ते आले, फक्त तुम्ही त्या दिवशी गाड्याचे कचरा येणारे गाड्या सगळे बंद करताय. महापालिका गाड्या बंद करून फक्त तिथं प्रोसिजन करतात. फक्त 1, 2, 4 गाड्या असतात. आज मी काही पत्रकारांना दाखवलं, पण कालच दाखवलं. काय होतंय? कुठलंही प्रोसिजन होत नाही, काही होत नाही. फक्त आणतात कचरा, तिथं टाकतात, इथून उचलून डम्पिंगला आणायची. कचरा टाकायचे 250-300 गाड्या येतात. आज जर हे प्रोसेस झालं असतं आम्हाला एवढं ओरडायची गरज नव्हती. एवढी डोंगर 100 एकर डम्पिंग लँडफिल साईट तयार झाले नसते. प्रत्येक सभागृहात त्यावेळेस येतात, एकच बोलतात की आमची 90% प्रोसेस होतं, 10% कचरा फक्त लँडफिल साईडला जातात. आज जर 10% लँडफिल साईडला गेले असतं तर आज एवढा कचरा डोंगर 10 डोंगर उभा राहिले नसते. किती त्रास आहे आज एवढे त्रास आहे. ते दम्याची बिमारी, टीव्हीची बिमारी, आज परत एक मुसीबत आणतात. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणतात. कशा करता पाहिजे? हे कुणाचा हट्ट आहे इथं? पण त्या ठिकाणी 25 एकर जर जागा तुम्ही घेतले, 25 ते 30 एकर जागा घेतली, सिडकोची जागा आहे शासनाकडे. नार्वेकर साहेबांनी मागणी केली, मी स्वतः पाठपुरावा करतो, माझ्याकडे भरपूर पत्रव्यवहार केलेले मी. पण त्या ठिकाणी महानगरपालिकेला काही गरज नाही पडली. फक्त लोकांच्या जीवाशी खेळायची महानगरपालिका गरज आलेली. कशा करता ये? का हट्ट एवढा महापालिकेची? कोणाचा हट्ट आहे की आम्ही लोक तुम्हाला मतदान करत नाही, वोटिंग करत नाही लोकांना? याच्या पुढे इथली कोणी असतील नेते, आम्ही जागा दाखवू त्यावेळेस. जर तुमची जर इथं हट्ट असेल, तुम्ही जर स्वतः जर बघितले असते त्यांना कधीच हाकलले असते. पण त्या ठिकाणी कुठलेच नेते जात नाही तिथं बघायला. फक्त महापालिकेत आम्ही ऐकतोय की 100% प्रोसेस होतंय, 10% वेस्ट होते कचरा. ते वेस्ट कचरा आपण लँडफिलला टाकतोय. काय का आमच्याकडून पण चुका आहेत? आम्ही तिथपर्यंत त्या डम्पिंगपर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाही, कुठलंच नेते नाही गेले. आम्हाला काय ओरडायचं एवढं शोक नाही की आमचं एकच आहे, या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. हा प्रकल्प त्या ठिकाणी डोंगरा साईडला शासनात जागा आहे, 25 ते 30 एकर जागा घेऊन त्या ठिकाणी आपण तिथं जर प्रोजेक्ट उभा केला, तुम्ही ताबडतोब प्रोजेक्ट उभा करू शकताय. आज काय केले महापालिकेने? 1.5 ते 2 करोड 150-200 करोडची कामं टेंडर काढले. त्या ठिकाणी ते बाय मायनिंग करून ते कचरा उचलून टाकणार. कचरा उचलायला त्याला 3 वर्ष लागणार, प्रोजेक्ट टाकायला 2 वर्षे, 5 वर्ष जाणार. मग तुम्ही जागा घेऊन ताबडतोब टाका ना. आज जर उद्या ती 100% ती जर 25 एकर जागा घेऊन आपण प्लांट उभा केलं, त्या ठिकाणी तुमची 850 टन ते कचरा येते, ती कचरा जाईल. उरलेले जे कचरा आज लँडफिल साईड टाकले ती कचरा तिकडे जाईल. पण तुमची 100 एकर जागा खाली होईल. महानगरपालिकेला हजारो करोडची ती प्रॉपर्टी होईल. का करत नाही? का 25 एकर जागा घेत नाही महापालिका? कोणाचा जर दबाव खाली आहे, आम्ही बोलतोय का टेंडर काढताय ना, आम्हाला दबाव आहे. सिटी इंजिनियर बोलतो दबाव आहे, कमिशनर बोलतो दबाव आहे. मग याचा अर्थ काय? लोकांच्या जीवाशी खेळायचे? आपण या गोष्टी स्वतः तुम्ही जाऊन बघू शकता परिस्थिती कशी आहे. ह्या प्रकल्पाला आमचा कोणाचाही विरोध नाही. तिकडे एवढंच म्हणायचं की आम्हाला त्या ठिकाणी 25 एकर जागा घ्या शासनाची, त्या ठिकाणी जागा घेऊन त्या ठिकाणी प्लांट उभा केलं, अतिशय चांगला होईल. ही जागा पण तुमची 100 एकर जागा खाली होईल, हेच आमचं म्हणणं आहे. आमचे उपनेते चौगुले साहेब, कुलकर्णी साहेब, आज या ठिकाणी तुर्भे स्टोर येथील डम्पिंग ग्राउंडच्या आणि तिथे होऊ घातलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या अनुषंगातून या ठिकाणी ही पत्रकार परिषद असताना त्या ठिकाणी तिथले स्थानिक नगरसेवक ज्येष्ठ आमचे नेते कुलकर्णी साहेब यांनी
तिथली संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे आणि आताची परिस्थिती काय हे आपल्याला कथन केलेली आहे. वास्तविक पाहता गेले 3 महिन्यापासून हा प्रश्न जास्त त्या ठिकाणी जेव्हा वेस्ट टू एनर्जीचा त्या ठिकाणी मागणी होऊ घातलेली आहे, त्या अनुषंगातून त्या ठिकाणी हा 3 महिने प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे. कारण वेस्ट टू एनर्जी हे प्लांट आणि त्या प्लांटपासून होणारे मानवी जीवनावर दुष्परिणाम नेमके काय याची कुठलीही कल्पना इथल्या स्थानिक जनतेला नाही. फॉरेन सिटी आणि आपला देश याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. प्लांटला विरोध नाही, त्यांनी मगाशीच सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पाला विरोध नाही, पण तो प्रकल्प कुठे असावा आणि नेमकं त्यापासून लोकवस्ती किती दूर असावी याला काहीतरी मर्यादा आहे. आणि त्या अनुषंगातून वर्षानुवर्ष या ठिकाणी जर तिथले संपूर्ण जनजीवन विस्कळीत होत असेल, एक मरण यातना सहन करावा अशा प्रकारचं जर आरोग्याच्या दृष्टीने यातना ते सहन करत असतील तर निश्चितच त्यांची मागणी ही रास्त आहे. कारण जवळ एखादा प्रकल्प आल्यावर त्याचे परिणाम आज माहिती नसतात, पण त्याचे भविष्यातील दुष्परिणाम हे फार मोठे असतात आणि ते त्यावेळेस मग काही पर्याय उरत नसतो. आणि म्हणून तिथल्या स्थानिक जनतेचा विचार करणं ही गरजेची बाब आहे. खरं म्हणजे लँडफिलवर आज आपण सगळेजण आपण सुद्धा पाहिलं असेल, त्यांनी सांगितलेली वस्तू आहे तर 100% कचऱ्याचं निर्मूलन त्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी एवढा डोंगर त्या ठिकाणी व्हायलाच नाही पाहिजे. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आज 100 एकर जागेवर त्या ठिकाणी जवळजवळ 200 फुटाचे डोंगर त्या ठिकाणी जेव्हा उभे राहतात त्याआधीच त्या ठिकाणी ते प्लांट योग्य रीतीने त्या ठिकाणी कचरा निर्मूलन होत नाही. आणि आपण पाहिलं असेल तर केंद्र शासनाचे सुद्धा त्या ठिकाणी आता गाईडलाईन्स आलेले आहेत की त्या ठिकाणी असे प्रकल्प करताना शहरातला कचरा त्या ठिकाणच्या सोसायटी असतील, त्या ठिकाणचे वॉर्ड असतील तर त्या वॉर्डमध्ये त्या अनुषंगातून कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचं निर्मूलन केलं पाहिजे. अशा प्रकारच्या गाईडलाईन्स येताना हा प्रकल्प करताना त्यांनी हे सर्व बघायला पाहिजे होतं. आणि हा जेव्हा प्रकल्प MIDC क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात जागा आहे त्या ठिकाणी. आज सुद्धा MIDC जवळपास 100-150 एकर जागा त्या ठिकाणी नवीन ॲक्विशन करत आहे. त्यांची मागणी आहे की या परिसरामध्ये 1 किलोमीटर लांब कुठेही त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी न्यावा, जेणेकरून तिथल्या जनतेला आरोग्याच्या दृष्टीने जो दिलासा मिळेल तो भविष्यामध्ये फार मोठा ठरणार आहे. आणि अशा अनुषंगातून त्यांनी कुलकर्णी साहेबांनी सगळीकडे पत्रव्यवहार केलेला आहे. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा केलेला आहे, खासदारांकडे सुद्धा केलेला आहे, त्याविषयी चर्चा सुद्धा झालेली आहे. काय नेमका मार्ग काढायचा त्या अनुषंगातून भविष्यामध्ये तो मार्ग निघेल सुद्धा. परंतु महानगरपालिका त्या ठिकाणी आतताईपणा करते की फार मोठा की त्याची आवश्यकता आजच आहे आणि आजच टेंडर निघालं पाहिजे. हा जो आतताईपणा आहे, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सर्वेक्षण आणि त्या प्रकल्पाची नेमका परिणाम हे तिथल्या स्थानिक नगरसेवकांना न देता परस्पर त्या ठिकाणी टेंडर काढून त्या ठिकाणची प्रक्रिया पूर्ण करायची टेंडरची, हे योग्य नाही. तिथल्या जनतेला विश्वासात घेणं गरजेचं आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि त्यांना पटवून द्यायला पाहिजे की बाबा याच्यापासून काय नेमका परिणाम आहे की नाही. अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अभ्यास परिपूर्ण त्या ठिकाणी करून त्या लोकांना देऊन समजावून सांगून न करता एकच 8 तास फक्त टेंडर काढायचं आणि काम द्यायचं तर हे योग्य नाही. आणि तशा प्रकारचं काम देताना त्या कंपनीने त्या ठिकाणी आणखी त्या ठिकाणी कुठे कुठे कामे केलेली आहेत याचं सुद्धा काही नगरसेवकांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती नाही. आणि म्हणून त्या लोकांची जी काही मागणी आहे त्या मागणीला शेवटी शासन दरबारी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून. परंतु महानगरपालिकेचा किंवा कुठल्या तरी नेत्याचा जर या ठिकाणी 8 तास असेल तर त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई सुद्धा लढायची तयारी या ठिकाणी कुलकर्णी साहेब आम्ही त्यांच्या सोबत आहोत सर्वजण, त्यामुळे ती नक्कीच लढली जाईल. आणि परंतु आमची प्रशासनाला इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे आतताईपणा करू नका. त्या ठिकाणी पूर्णपणे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तिथली जनता यांना पुरेपूर त्याची माहिती देऊन नेमकं चांगलं काय वाईट काय त्यातनं निष्पन्न होणार आहे किंवा पर्याय जर त्या ठिकाणी उपलब्ध असताना महानगरपालिका नेमकी काय प्रयत्न करते ही सर्व पूर्णपणे माहिती देईपर्यंत त्या ठिकाणी त्या प्रकल्पाच्या अनुषंगातून कुठल्याही प्रकारचं कामकाज किंवा वर्क ऑर्डर त्या ठिकाणी कार्यादेश देऊ नये अशा प्रकारच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून
आम्ही त्यांना प्रशासनाला सूचित करू इच्छितो. आणि त्याचबरोबर एक गोष्ट मगाशी कुलकर्णी साहेबांनी सांगितली की ज्या आधी तुम्ही एखाद्या प्रकल्पाचं त्या ठिकाणी टेंडर काढलं, तो टेंडर दिला, आज या प्रकल्पाला जागा लेवल करून द्यायचे, आणखी महापालिकेचे 150 कोटी पाण्यात घालवायचे, म्हणजे ही कुठली वस्तू बाब आहे? म्हणजे टेंडर तुम्ही नेमकं कशा प्रकारे काढले? एक प्रोजेक्ट करायला टेंडर देताय आणि त्याला पूर्णपणे त्या कंपनीला जागा क्लीन स्वच्छ करून देण्याचं दुसरं टेंडर आपण काढायचं, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता, कोणासाठी हे करताय? तेव्हा ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. आणि म्हणून भविष्यातील लोकांना होणारा तिथला त्रास, आरोग्याच्या दृष्टीने होणारा त्यांना जे काय आज यातना भोगतायत त्या दूर होण्यासाठी महानगरपालिकेने याने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो, या ठिकाणी सूचित करतो की आपण अशा प्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेला त्या ठिकाणी पूर्णपणे त्या याच्यात पूर्णपणे माहिती द्यावी, त्यांच्या भावना समजून घ्यावा, त्यानंतरच या अनुषंगातून निर्णय करावा. एवढे धन्यवाद. वहाँ का ऑब्जर्वेशन किया था, आप सभी लोग थे, कुलकर्णी साहब और रोहित साहब भी थे. उस वक्त आप लोगों ने कहा था कि कुछ उसके लिए प्रोसेस किया जाए. नगर विकास मंत्रालय आपका है, आयुक्त आपके सुन नहीं रहे हैं. आपने मुख्यमंत्री तक, उप मुख्यमंत्री तक सबको शिकायत दी. आपने वजह क्या है कि नगर विकास मंत्रालय के अधीन नहीं गई महानगर पालिका, इसके बावजूद भी उप मुख्यमंत्री के पास शिकायत के बावजूद भी सुनवाई नहीं है? चर्चा की मीटिंग तो अभी कॉर्पोरेशन में क्या चला है, क्या चलता है, ये हमें बोलने की जरूरत नहीं, तुम्हें सब समझ में आ ही जाता है. मेजॉरिटी है करके सब कुछ नहीं होता है. इधर तो ऐसी पोजीशन है, महाभारत की जैसी पोजीशन चल रही है, कौरव और पांडव का युद्ध वैसा चल रहा है. अभी हम लोग हर बात पे हम नीति से चलने की कोशिश करते हैं. अभी हम पत्र तो हो रहा है, अभी अनिकेत ने भी पत्र दिया है, सुरेश कुलकर्णी साहब पत्र दे रहे हैं, जगह रहे हम लोग, तो हर जगह से हम कोशिश तो कर रहे हैं. नगर विकास खाता इसके ऊपर ध्यान नहीं देता, ऐसा बात नहीं है. अभी उस ढंग से हम लोग को लाइन से हम चल रहे हैं. अभी उसका अहवाल वगैरह मांगा है नगर विकास खाते ने, अभी वो सब आयुक्त साहब देंगे. और जो भी कुछ है हम तो पूरे कोशिश कर रहे हैं कि लोगों को तकलीफ नहीं होनी चाहिए. हमारा फर्स्ट प्रायोरिटी है पब्लिक का हेल्थ, और उनकी जो होने वाली परेशानी है, कुलकर्णी साहब ने कहा वैसे बात है यहाँ पे कि जो पहाड़ के पहाड़ खड़े, अभी जो हम सब चिल्ला रहे, छोटे से बात के ऊपर, क्लस्टर के ऊपर इतने हम चिल्लम चाली कर रहे हैं, तो ये जो कुलकर्णी साहब ने कहा कि बड़े बड़े पहाड़ खड़े हैं यहाँ पे, वो पहाड़ ऐसे ही नहीं खड़े. लैंडफिल साइड जो भी है, कचरा का जो निर्जीकरण करना चाहिए, उसके ऊपर दवाया ये कुछ देना चाहिए. और पब्लिक इधर क्या, नवी मुंबई का सब कचरा झेलने का कॉन्ट्रैक्ट के तुर्बे के लोगों ने लिया नहीं. अब 14 साल से जेल में नहीं लोग, ऊपर गिरने में किसको बात आ रहा था, किसको तकलीफ हो रही थी, किसने यहाँ पे शिफ्ट किया, ये मेरे को बोलने की जरूरत है और आपको भी पूछने की जरूरत नहीं. मगर इधर इनका कहना है कि जगह 300 एकड़ जमीन आड़ोली भुतौली में है, यहाँ पे क्वारी साइट है, क्वारी के लोगों को तकलीफ नहीं होना चाहिए, वैसा उनका भी बिजनेस बंद ना होते हुए इसके लिए कुछ करना चाहिए. ऐसा भी कुछ हो सकता है. जैसे हमारे भोरी साहब ने कहा कि आप लैंड, जो प्लांट के लिए लैंड को क्लियरेंस देने के लिए आप 150 करोड़ का टेंडर निकाल के लैंड क्लियर कर रहे हो, उससे अच्छा वो 150 करोड़ बच सकता है, दूसरी जगह किधर भी शिफ्ट हो जाएगा. समझो सिडको की जगह, MIDC की जगह 300 एकड़ आड़ोली भुतौली है, वहाँ पे ले जाएगा तो वो पैसा बच सकता है, उधर डाले ना.
कुलकर्णी साहब वहाँ का नेतृत्व कर रहे, उनके चारों नगर सेवक, पांचों नगर सेवक वहाँ का नेतृत्व कर रहे, तो आप समझिए कि उनको उसका तकलीफ होता है। तो इसलिए हम लोग का, आपने जो कहा पैसा नगर विकास करना हमारा है, हम लोग हर जगह से पत्र व्यवहार चल रहा है और उसके ऊपर कुछ ना कुछ तो आउटपुट निकलने वाला है। मगर यहाँ पे जो प्रेशराइज है, कुलकर्णी साहब ने जो कहा कि हमारे कमिश्नर के ऊपर जो प्रेशराइज है, हमारे अधिकारी के ऊपर प्रेशराइज है, वो आप देख ही रहे। एक अधिकारी को घर बिठाए, दूसरे अधिकारी को घर बिठाए, अभी अधिकारी भी यही लोग चुनने वाले, ऐसा हमको लग रहा है। तो ऐसा कुछ भी नहीं, हम हमारी तरफ से कोशिश कर रहे हैं। साहब, आपने जब आंदोलन किया था उस वक्त आपने नारा दिया था कि जब तक डंपिंग ग्राउंड नहीं हटेगा तब तक आप आंदोलन खत्म नहीं करेंगे, लेकिन MP नरेश मस्के साहब आए और आपने आंदोलन खत्म कर दिया। उस वक्त क्या आश्वासन महानगर पालिका के जरिए आपको मिला था और मस्के साहब ने क्या आश्वासन महानगर पालिका के जरिए आप तक पहुंचाया था कि आपने आंदोलन खत्म? उस जगह पे आदरणीय हमारा खासदार साहब आ गए थे, प्रशासन भी आ गए थे, सिटी इंजीनियर आए थे, हमारा भोईर साहब थे, चौगुलिया साहब थे, सभी हमारे जितने भी बड़े नेता सब आए थे। उस जगह पे प्रशासन ने ये बोला था कि जब तक ये मीटिंग नहीं होता है DCM साहब के साथ में, तब तक हम लोग वो टेंडर का प्रोसीजर नहीं करेंगे, ऐसा उन्होंने जवाब दिया था। तो आज इस जगह पे उन्होंने उधर मीटिंग का इतना घाय नहीं, इन लोग को घाय पड़ा है कि पहला तुरंत जल्दी टेंडर होना चाहिए। मीटिंग होएगा ना, 2 दिन लेट है होएगा, 10 दिन लेट हो सकता है, कि इनको इतना क्यों घाई है? कमिश्नर को घाई है, सिटी इंजीनियर को घाई है, कि उन लोग क्यों कर रहे हैं ऐसा? अगर उनको इतना ही शौक है उधर प्रोजेक्ट लाना है जल्दी, एक 10 दिन अपना फैमिली लेके रहने के लिए बोलो। नहीं तो आज जो प्रोसेस हो रहा है, आज प्लांट है, क्या होता है उधर? वो खाली आया, तुम्हारा 200, 250, 300 गाड़ी आता है, डालता है कचरा उठाया डायरेक्ट लैंडफिल साइड पे, कचरा उठाता है लैंडफिल साइड पे। ये सब फुकाट का टेंडर निकलता है, पैसा किधर जाता है? पैसा सब किसी का गले में जाता है। किस लिए होता है सब? अगर तुम बोल रहे हैं महानगर पालिका में सभागृह में कोई पूछेगा तो जवाब देते हैं आप लोग कि डायरेक्ट प्रशासन जवाब देते हैं। 90% प्रोसेसिंग होता है, 10% कचरा ओनली लैंडफिल साइड पे जाता है। अगर 10% कचरा अगर जाता था लैंडफिल साइड पे, तो आज ये परिस्थिति निर्माण नहीं होता था। तो उसके लिए आदरणीय खासदार साहब वो टाइमिंग ले रहे DCM साहब से, और टाइमिंग लेके तो मीटिंग लेके चर्चा होएगा। हमने जगह मांग किया है ना, पर्याय जगह देखेंगे। अगर 25 एकड़ जगह लेके किधर भी अपन बाजू में MRDC में जगह है, सिडको का बाजू में भी जगह है, उधर क्वारी छोड़ के भी बहुत सारी जगह है, वहाँ पर 25 एकड़ जगह ले सकते हैं। कि इनको इतना क्यों गाया है? वस्ती में उधर ही लोग वस्ती में करना है। 1.5 से 2 लाख वस्ती है उधर। आज टीवी धमाका बीमारी कितना जन को हो गया? ये जानबूझ के महानगर पालिका कर रहे हैं, हम लोग को ऐसा लगता है। जनता दरबारमध्ये जाऊन अशा प्रकारची मागणी करतात की डम्पिंग ग्राउंड आणि वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हवा आहे, अशा प्रकारची मागणी पत्र करतायत। या संदर्भात तुम्ही काय सांगाल? एका बाजूला तुम्ही प्रशासनाशी लढताय, महानगरपालिकेशी लढताय, आणि दुसऱ्या बाजूला ज्या नेत्यावर तुम्ही आरोप करताय ही प्रकल्पाचा घाट आणला जातोय, त्यांच्याच दरबारामध्ये जाऊन दुर्दैविक नागरिक जे डम्पिंग ग्राउंड हवं अशा प्रकारची पत्रव्यवहार करतायत। या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? उत्तर भूमिका काय? मीच बोलतो त्या संदर्भात। असे काय बांडगोळे आहेत ते RTI कार्यकर्ते, ते मध्ये एक घर तोडायला नोटीस पण दिलं होतं त्याच RTI कार्यकर्त्यांनी। तो जाऊन पत्र देतोय हे घर तोडा। आज एकट्याने घर बांधणारे हजारो घरचे पोटे घरं बांधलेत लोकांनी। तिकडे पैसे 5 लाख रुपयाची मागणी करतात, आणि तो RTI कार्यकर्ता त्याची काय आहे का? त्याची काय बेस आहे? अशा ठिकाणी कोणी जनता दरबारला जातील, काय करतील आणि त्याला आदेश देतील। त्या ठिकाणी तिथं ते राहत असाल ना, त्यालाही माहिती असेल ना परिस्थिती काय। हा, अशा लोकांचं तुम्ही ऐकताय? अशा लोकांबद्दल आम्हाला तर चर्चाही करायची नाही। महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 4/7/2022 रोजी
थोडं ऑलरेडी एक भूखंड हस्तांतरणाचं पत्र व्यवहार केलं होतं की वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी अशा प्रकारचं भूखंड हस्तांतरण करण्यात आराव म्हणून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर प्रमाणे पूर्ण झाल्यात अशी जवळपास स्थिती असताना तुमचं हे जे काही विरोध आहे हे कितपत टिकणार आहे असं मला वाटतं? तर मला जे एकच म्हणायचं की त्या ठिकाणी नार्वेकर साहेब असताना मी 2 मीटिंग लावलं होतं. त्या ठिकाणी आमचे साहेब पण होते, दुर्गानाथ भोईर होते, चौगुले साहेब, सगळे आमचे शिष्टमंडळ होते. त्या कलेक्टर होते ते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना कलेक्टर असताना आम्ही सह्याद्रीला बसलो होतो, मिटिंग झालं. त्या ठिकाणी मिटिंगमध्ये चर्चाही झाली की ताबडतोब ती जागेची व्यवस्था करा. नार्वेकर साहेब बोले सर मी ती जागेचं बरोबर व्यवस्था करतो. आम्ही कलेक्टरला जाऊन भेटलो. त्या ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार केले. मग नंतर ते बदलून महापालिकेत आले. त्यावेळेस पण परत एकदा आम्ही मिटिंग लावली CM बरोबर. त्या ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार केले. शासनाने त्याने शिडकूनी पण म्हटलेले आहेत की शासनाकडे जागा आहे, तुम्ही शासनाकडून घेऊ शकता, तिथून तुम्ही तिकडे मागणी करा. पण त्या ठिकाणी ते पत्रव्यवहार केले. ते जर व्यक्ती असते, आज कमिशनर असते, आज हे परिस्थिती निर्माण झाली नसते. आज जे कमिशनर आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना काय घेणं देणं नाही. त्यांना काय घेणं देणं पडलेलं आहे. त्या ठिकाणी फक्त त्यांना एकच हाट आहे की त्या वस्तीमध्येच व्हायला पाहिजे. काय माहीत नाही त्यांचा काय आहे त्याच्यात. कुलकर्णी साहेब, तुमची शेवटची भूमिका काय असणार आहे? कारण की तुम्ही सुरुवातीपासून विरोध करत आलेला आहात, तुम्ही उपोषण देखील केलं, तरी देखील त्यांची प्रक्रिया जी आहे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याची ती पर्यायाने सुरू आहे. लवकरच ते कार्यादेश देखील देण्याच्या भूमिकेमध्ये आहे. तर अशा या टप्प्यावरती तुमची निर्णायक भूमिका काय असणार आहे शेवटची? नाही, मी तर आमचे आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख साहेबांना मी राजीनाम्याचे पत्र पण दिलेले आहेत. जर ही प्रकल्प आणतात, वर्क ऑर्डर देतात, जर आमची मीटिंग व्हायच्या अगोदर हे जर प्रोसिजर करतात, त्या ठिकाणी त्या डम्पिंगमध्ये एकही गाडी कचरा येऊ देणार नाही. त्या ठिकाणी सगळी जनता जाऊन त्या डम्पिंगला बसते. एकही नवी मुंबईतलं कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही तिकडं. नवी मुंबईचा कचरा ठप्प होणार का? नवी मुंबईचा कचरा पूर्ण ठप्प करणार. त्या ठिकाणी हे लोक आमच्या जीवाशी खेळत असतील, मग आम्ही रस्त्यावर उतरायला काय कमी करणार नाही. आणि तुम्ही राजीनामा वाटत किती जणांनी राजीनामा? आम्ही चौघांनी राजीनामा दिलेले आहेत. चौघांनी राजीनामा दिलेले आहेत. त्या ठिकाणी आता जर द्याशी हे लोकांनी टेंडर देतात, ज्याला टेंडर काढले असतील, वर्क ऑर्डर देत असतील, त्या ठिकाणी 15 दिवसात जर हे लोकांनी जे प्रोसिजर जर केले महापालिकेने, 15 दिवसात सगळं टोटल लोक आम्ही डम्पिंगला बसू. नवी मुंबईतला एकही गाडी येऊ देणार नाही. ही आमची चॅलेंज राहणार आहे. कुलकर्णी साहेब, हे राजीनामा सत्र जे तुम्ही आता सुरू केलेलं आहे, मुळात हा प्रश्न महानगरपालिका प्रकल्प आणते त्याच्यात हे तुमच्या अंडरमध्ये म्हणजे नगरविकास हाताच्या अंडरमध्ये असताना तर आमचे तुमचा राजीनामा हा इफेक्टेड काय? राजीनामा काय? ऐका, जर त्या ठिकाणी मी ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो, त्या ठिकाणी खासदार साहेबाला प्रशासन आले होते ना, त्यावेळेस काय बोलले, जोपर्यंत मिटिंग होत नाही तोपर्यंत आपण थांबूया. मग आता काय असं घाय सुटले, होऊ दे मिटिंग. तुमच्याच पक्षावर तुम्ही नाराज आहात असं म्हणावं लागेल. मी नाराज नाही, मी लोकांसाठी नाराज याचा गोष्ट नाही. मला महापालिकेला थांबायला काय एवढे काय गाय झाली एवढी, का वर्क ऑर्डर द्यायची गाय झाली? तुम्ही मिटिंग होतो थांबू शकत नाही. पण यावर उपाय राजीनामा होऊ शकतो का असं म्हणतो? तर राजीनामाचे ते का आम्ही हे बघा, मी लोकांसाठी ते काही करायला तयार आहे. माझ्या जनतेसाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. नगरसेवकचा सोडून द्या, नगरसेवक काही नाही, नथिंग. मी उद्याही राजीनामा देईन, पण त्या जनतेबरोबर मी स्वतः उभं राहणार तिथं. पण त्या ठिकाणी महापालिकेची काय गरज आहे एवढी? होऊ दे ना मिटिंग. नगरविकास आमच्याकडेच आहेत, साहेबांकडेच आहेत. साहेबांनी सांगितलं ना, त्यांना वेळ नसल्यामुळे यांना काय एवढे काय आले महापालिकेला? काय कुणाचा दबाव एवढे? ह्याला दबाव बोलतात. कसला दबाव? लोकांच्या जीवाची खेळायची दबाव. पण मग तुमचा इथला हट्ट आहे की तुर्भेतल्या नागरिकांना, म्हणजे तुर्भेतले नागरिक हे नवी मुंबईचेच नागरिक आहेत, ते वेगळे नागरिक नाहीये, त्यांना त्रास होतोय म्हणून तो प्रकल्प कुठेतरी स्थलांतरित करावा म्हणून तुमचा हट्ट आहे. मग जे ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय तेही नवी मुंबईचे नागरिक आहेत, त्यांना त्या जनतेची काळजी नाही असं मला वाटतं. मी तर बोलतो ना, आज जर महानगरपालिकेचे गेल्या आता 13 ते 14 वर्षापासून डम्पिंग चालू आहे, तेव्हापासून मी विरोध करतो. ती आज एक प्लांट चालू आहे. आज आम्ही कुठलेही नगरसेवक जात नाही तिथं, पत्रकार पण जात नाहीत. मी 4-5 वेळा नेलं पत्रकारांना. पण त्या ठिकाणी ती काय चाललंय हे आपण बघितलं कधी? जर हे आपण बघितलं असतं ना, आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. महानगरपालिका फक्त सभागृहात एवढं दिशाभूल करते की आमचे 100% नवी मुंबईमध्ये एवढं आहे की त्या ठिकाणी पक्का देशातला पहिला हा प्रोजेक्ट आहे. अख्खा देशातला पहिला प्रोजेक्ट आहे.
त्या ठिकाणी ते प्रोजेक्टमध्ये किती कामं करतात ह्या गोष्टीची तुम्हाला कल्पना नाही. त्या ठिकाणी कचरा येते, शून्य कचरा निर्माण होईल नवी मुंबईमध्ये, 0 कचरा. आज तुम्ही बक्षीस घेताय, केंद्र सरकारकडून बक्षीस घेताय ना, मग त्या ठिकाणी त्यावेळेस केंद्र सरकारचे लोक आल्यावर आपण त्या ठिकाणी बंद करतोय. सगळी गाड्या बिड्या सगळे बंद असतात. आज जाऊन बघा तिथं परिस्थिती काय. जर एवढी तुम्ही 0 कचरा निर्माण झाली असते, मग एवढे डोंगर का उभं राहिले? मग महापालिका का लक्ष देत नाही? का प्रोसेसिंग होत नाही ते कचऱ्याची? का नुसतं टेंडर काढताना पैसे देतात? कशा काय कुणाच्या काळात घालतात ते? मग तुमच्यासाठी करो या मरोळीची लढाई असं मग आता हे तर आमच्या करोय मरोची लढाई लढणार आहे आम्ही या ठिकाणी. आता हे 15 दिवसात जर या लोकांनी जर ऐकलं नाही, त्या ठिकाणी आम्ही पूर्ण संपूर्ण नवी मधल्या गाड्या बंद करणार. तुम्ही नगररचना अधिकारी मी पक्षाला राजीनामा दिले. मी माझा नाराजगी दाखवलं पक्षाला, बस, बाकी काय नाही. चौगले साहब, इस प्रेस नोट में लिखा हुआ है कि ये लीगल नोटिस एक तरह की है, तो क्या महानगर पालिका को ये सारे प्रोविजन के तहत कोई वाकई लीगल नोटिस दी गई है कि अगर 15 या 30 डेज में उन्होंने स्टेप्स डाउन नहीं किए तो फिर इसका अंजाम अलग होगा? देखो, कुलकर्णी साहब ने कहा वैसा, अभी हमने पीएल का प्रोसीजर भी किया, हमने पीएल के माध्यम से नोटिस भी किए हुए हैं और उस ढंग से आगे का प्रोसीजर हम कर रहे हैं. ऐसे नहीं होएगा तो फिर है प्रोसेस, ऐसा हमारा प्रोसीजर चालू है कि हम लोग आखिर में पब्लिक का हेल्थ का प्रॉब्लम है, इसलिए हम लोग ये लड़ाई लड़ रहे हैं. अभी नहीं होगा तो कायदे की लड़ाई लड़ने की कोशिश कर रहे हैं. नगररचना विभागाला पण तुम्ही तक्रार केली होती राज्याच्या नगर विकास विभागाकडे, तर त्यांची भूमिका काय आहे? त्यांनी काही आदेश दिले का नवी मुंबई महापालिका? बैठक लावल्या. काल युडी सेक्रेटरीने काहीतरी अहवाल सादर करा म्हणून तसं त्यांनी महापालिकेला दिलेलं आहे. ते देतील महापालिका. दिल्लीमध्ये म्हणजे मध्यंतरी सगळ्या नगरपालिकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी या प्रोजेक्टची तिकडे देशभरात त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलं आणि देशाच्या अनेक राज्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. हा प्रोजेक्ट त्यांना आवडलेला आहे. म्हणजे शिंदे साहेब या प्रोजेक्टच्या बातमी आहेत, पण आपण प्रोजेक्टला विरोध नाही, जागेला विरोध आहे आमचा. जागेला विरोध आहे आमचा. प्रोजेक्टला विरोध नाहीये. प्रोजेक्टला कुठलाही विरोध नाही. ठाण्याचा प्रोजेक्ट पण साहेबांनी भिवंडीला पण एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे. किडे मुंगे राहतात, माणसं राहतात त्या माणसाच्या वस्तीत. त्या ठिकाणी ठाण्याला भिवंडीच्या इथे पण ठाण्यातला कचरा तिथे पण प्रोजेक्ट साहेबांनी चालू केलेला आहे, तिथे पण चालू केलेलं आहे. या प्रोजेक्टला पण साहेबांचा आणि आमचा पण विरोध नाही. फक्त जागेला आम्हाला फक्त लोकांच्या याच्यासाठी आम्ही लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतोय. फक्त जागा शिफ्ट करा, आमचं एवढंच म्हणणं आहे, दुसरं काही नाही. ओके, झालं. जय जय महाराष्ट्र.